तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे आमच्या ट्रिपचा दिवस 5वा आणि 6वा. आजचा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. आम्ही निघालो आता गोव्याहून डायरेक्ट कोल्हापूरला. जातानाच आहे ना रस्त्यात चहा नाश्त्यासाठी थांबलो होतो. मस्तपैकी पोहे ताव मागून आहे ना आता आमची टोळी निघाली आहे पुढच्या प्रवासाला. थोड्याच वेळात आहे ना आम्ही येऊन पोहोचलो आदमापूरला. 4-5 दिवस आहे ना कसे गेले ते कळालंच नाही. मंदिरामध्ये जाऊन तर आहे ना पहिलं दर्शन घेऊन टाकलं. महाप्रसाद चालू होता. मग महाप्रसादाच्या लाईनमध्ये थांबून महाप्रसाद घेऊन टाकला. बाळूमामाचं दर्शन घेतलं का नाही आता टोळी निघाली आहे ज्योतिबाला. दख्खनचा राजा ज्योतिबाचं दर्शन घेतलं. प्रवासाचे 2च दिवस राहिले होते, त्याच्यामुळे ना मन थोडंसं उदास झालं होतं. पण वर्षातून आहे ना एकदा तरी मित्रांसोबत फिरायला जायलाच पाहिजे, कारण आहे ना आयुष्याचा चित्रपट पुन्हा लागणार नाही. देवीचं दर्शन झाल्यावर आहे ना टोळीतल्या कार्यकर्त्यांना करायची होती खरेदी. मग काय रात्री 10 वाजता मी आणि आमची टोळी निघाली खरेदीसाठी. कोल्हापूरमध्ये ना एक दिवस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी चेकआउट करून आम्ही निघालो आता कोल्हापूरपासून जवळ असलेल्या शाहू पॅलेस पाहायला. तिथे गेल्यावर तर पहिले आहे ना तिकीट काढून घेतलं. इथं आहे ना पर पर्सन 40 रुपये तिकीट आहे. आतमध्ये ना मोबाईल अलाव नसल्यामुळे ना बऱ्याचशा क्लिप घेता नाही आल्या. तुम्ही जर कधी कोल्हापूरला आले ना तर एकदा नक्की शाहू पॅलेसला भेट द्या. शाहू पॅलेस आहे ना एक्सप्लोर झालं का आम्ही जाऊन पोहोचलो रत्नागिरीमध्ये असलेल्या नाणीजमध्ये. तिथून जसं येताना ना धनकवडीमध्ये थांबलो होतो. जास्त वेळ झाला होता, त्याच्यामुळे बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं. तिथून डायरेक्ट आम्ही निघालो शिर्डीला येण्यासाठी. तर आम्हाला प्रत्येकी एका जणाला 12,000 रुपये खर्च आला आहे. पहाटे घरी आलो तर ब्रह्मकमळाच्या झाडाला फुलं उमललेली होती. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक आणि फॉलो करूनच जा. धन्यवाद.